हां, तर आजच्या स्टोरीचं नाव आहे एक चतुर चित्रकार. चतुर चित्रकार म्हणजे तो खूप हुशार होता असा छान, आणि त्याचं चित्र पण खूप सुंदर होतं. चित्र म्हणजे पेंटिंग, ड्रॉइंग्स. ठीक आहे. सो एकदा काय होते, एक म्हातारी होती. ती खूप श्रीमंत होती, पण ती ना रागीट होती. एकदा तिने काय केले, मोठ्या चित्रकाराला चित्र बनवण्यास सांगितले. स्वतःचे माझे ड्रॉइंग बनवून दे, माझे चित्र बनवून दे. चित्रकाराने तिचे चित्र बनवण्यास खूप परिश्रम घेतले, खूप हार्डवर्क केलं. त्याने ते चित्र बनवलं, चित्र तयार केलं. तेव्हा काय झालं, आणि नंतर चित्र तयार झाल्यावर काय म्हणाला म्हातारीला, आता तू चित्र बघायला ये, आता तू तुझं ड्रॉइंग बघायला ये. म्हातारी खूप आनंदित झाली. ती चित्रकाराकडे स्वतःचे चित्र पाहण्यासाठी गेली. तिने काय केले, तिच्यासोबत एक कुत्रं राहायचे, त्याचं नाव मिलू होतं. त्याला सुद्धा घेऊन गेली. म्हातारी चित्र कुत्र्याला दाखवले आणि म्हणाली, मिलू हे बघ, तुझ्या मालकिनीचे चित्र कसे बनले आहे, बघ 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 मी कसं दिसतंय फोटोमध्ये. तर तो काय, त्याला डॉग आहे, त्याला काय कळणार आहे. तो त्या फोटोकडे बघतच नव्हता, चित्रकडे बघतच नव्हता. तर ती कशी म्हणते, म्हातारी चित्रकाराला म्हणते, हे चित्र चांगलं नाही आहे, माझ्या कुत्राच मला ओळखत नाही आहे, तर दुसरे लोक मला कसे ओळखणार. ती म्हणते, हा मिलूस तर मला ओळखत नाही आहे, जो मला रोज पाहतो, बाकी लोक कसे ओळखणार. पुन्हा दुसरं चित्रकार ना व्यवहारी आणि कुशल होता. म्हणजे तो एकदम बिझनेसमॅन होता, प्रॉपर, आणि हुशार पण होता, चतुर होता. त्याला ना श्रीमंत लोकांचे चोचले माहिती होते, की श्रीमंत लोक कसे असतात. तो नम्रतेने म्हणाला, त्याला राग नाही आला, पण त्याने चांगल्याने म्हणाला, मला समजले या चित्रात काय कमी आहे, तुम्ही उद्या पुन्हा परत या, मी चित्रात सुधारणा करतो, मग हे चित्र तुमच्या कुत्र्याला आवडेल. दुसऱ्या दिवशी म्हातारी कुत्र्याला घेऊन चित्रकाराकडे गेली. चित्र पाहून मिलू कुत्रा एकदम चित्राकडे गेला आणि म्हातारीचे पाय चाटू लागला. हे पाहून म्हातारीला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, वा वा, खूपच छान चित्र बनवले, मिलूने मला लगेच ओळखले. म्हातारीने आनंदाने पैसे दिले. जेव्हा म्हातारी चित्र घेऊन गेली तेव्हा चित्रकार खूप हसू लागला, कारण त्याने पहिल्याच दिवशीचे चित्र काहीच बदलले नव्हते. त्याच चित्रावर चित्रकाराने मांसाचा तुकडा ठेवला होता. मांसाच्या वासाने कुत्रा चित्राजवळ गेला होता आणि चित्र चाटू लागला होता. ॲक्च्युली मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, आजीबाईंनी स्वतःचं डोकं लावायचं ना. त्या बिचाऱ्या डॉगला विचारताय, त्याला काय, ब्रेनच नाहीये. नाही, मग त्याला कशाला विचारायचं. दुसऱ्या दिवस बिचाराला तिथे खायला काहीतरी दिसलं, तो चाटू लागला. आदल्या दिवशी तो फोटोकडे बघत नव्हता. पण पैसा आहे तरी तिने एका कलेची एक जाणीव ठेवायला पाहिजे ना. चित्रकाराने आपलं छान ड्रॉइंग काढलं आहे याचं तिने हे करायला पाहिजे ना. पण त्याला स्वतःचं डोकं नाही वापरत. पण त्याला काय त्याला तर चित्र आवडेलच नाही. जर त्याच्या तुकडा ठेवला असेल तर मला कसं आवडेल का. तो नॉनव्हेजच खातो. हां, ओके. थँक्यू, बाय बाय.